असतील तुषार आणि त्याचबरोबर साथी समालोचक निवृत्ती शिंदे यांनी साथ दिली आहे। उमेश सावंत या स्पर्धेमध्ये इथे मात्र पुश केलाय, एक धाव तर मात्र नक्कीच मिळते। डिफेन्सचा खेळ सध्या आपण पाहिलं गल्लीमध्ये एक सिंगल मिळते आणि धाव फलकावरती धावा एकूण लगवले जातील। एक बॉलचा स्पेल संपलाय आणि 2 धावा। तर 2 धावा होतील बॅटिंग टीम संघाच्या। यावेळेस गॅप सिलेक्शन आहे, थर्डमॅनकडे बॉल आहे, उचल होईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होईल, ऍड केली जाईल आणि धाव फलक मात्र वाढला जाईल। 3 धावा। बघा पॉवर प्ले षटक कशा प्रकारे टाकलं जातं, पहिला जरी वाईट चेंडू होता त्याच्यानंतर कमबॅक तुम्ही पाहिलं आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तुम्हाला मेहनत करणं खूप इम्पॉर्टंट असेल। यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच केला होता, लेग स्टंपच्या बाहेर बॉल जाईल, तिथे मिळते वाईट। टीमची धावसंख्या मात्र पोहोचली जाते 0 गडी बाद 4। सध्या खेळ पाहताय सकाळच्या सत्रापासून चांगल्या पद्धतीने क्रिकेट तुम्ही पाहिलं तर यानंतरचे बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच प्रकारे इथे स्ट्राइक एंडकडे आहे। मोठा फटका घ्या तर होईल का, कोणा क्षेत्रामध्ये होईल का कॅच? यस, चक्कर देऊन जाईल, बॉल जाईल सीमा पार, 4 धावांसाठी बिग क्वालिटी 1 बाउंस चौकार। 4 धावा बॅटिंग टीमला मिळतील आणि धाव फलकावरती धावा लगावल्या जातील, एकूण 8 धावा। 8 धावा धाव फलकावरती। बघा मी कमबॅक केलं होतं गोलंदाजानं, यावेळेस मोठा फटका लांब पडले, बिग 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 हाय 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 हाय, सेक 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 6 धावा मिळतील बॅटिंग टीमला आणि धाव फलकावरती धावा लागल्या जातील, एकूण 0 गडी बाद 14 धावा। व्हाट अ शॉट, व्हाट अ बॅटिंग, क्लास बॅटिंग सध्या केली जाते। 2 बॉलवरती आक्रमण पराक्रम चढवला जातोय। पुन्हा एकदा अतिशय दमदार स्ट्रोक केल लॉंग बॉलच्या पलीकडे, पुन्हा एकदा एक सुरेख चौकार आणि 4 धावांनी मात्र धाव फलकावरती धावा लगवल्या जातील। पहिलं षटक सांभाळल्यानंतर एकूण 0 गडी बाद 18 धावा। एक बॉल आहे का, बॉल किती आहे बघ, 5 बॉल, ओके क्षमा असावी। यावेळेस 5 बॉलचा खेळ संपलाय आणि एकूण धावा लगवल्यात 18 धावा। व्हाट अ बॅटिंग। यावेळेस ब्लॉक बॉल होता, खेळून काढलाय, लॉंग ऑफ रिझन मध्ये बॉल जातोय, ट्रॅव्हल होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेने मात्र धाव फलकावरती भर होईल आणि एकूण धाव संख्या होईल पहिलं षटक समाप्तीनंतर 20 धावा। अतिशय जबरदस्त बॅटिंग। बघा मागच्या 4 बॉलचा विचार केला तर हर्ष सध्या आपण पाहिलं तर एकूण 17 धावांवरती खेळतोय, 5 बॉलचा स्पेल केलाय, 17 धावा जमवल्यात। नवीन गोलंदाज येईल, दडपण असेल, दबाव असेल, आघाडीचे फलंदाज जे ओझं घेऊन गेलेत त्या ओझाला मात्र मात करतात, अतिशय चांगली फलंदाजी। बघा जर असाच रन रेट जर झाला तर नक्कीच 80 धावा होऊ शकतात। तुम्हाला सातत्यानं कर्तव्य तुम्हाला करावं लागेल, गोलंदाज निघतील। कोण आहे रे? सुनील बादापुरे। बघा अनुभव आहे सुनील बादापुरे, आज जवळजवळ मला वाटतं 15 ते 20 वर्षांचा अनुभव असेल आणि त्या अनुभवाच्या जोरावरती सध्या गोलंदाजी एंड कडून तुम्ही पाहू शकाल आणि त्याच एंडकडे पाहिलं तर फलंदाज आहे राहुल, स्ट्राइक एंडकडे तुम्ही पाहू शकाल। दुसऱ्या एंडला हर्ष ज्यांनी 5 बॉलचा स्पेल केलाय, एकूण 17 धावा कुठल्यात आणि स्ट्राइक एंडकडे यावेळेस टाउन द ग्राउंड खेळ खेळला थर्डमॅनच्या रिझर्व मध्ये, कॅच होती पण इथे मात्र कॅच सुटला जातोय। 2 धावा अजून ऍड केल्या जातील आणि धाव फलकावरती धावा लागल्या जातील, एकूण 22 धावा। बघा काय बॅटिंगचा जो स्कोर आहे अतिशय चांगला आहे। बघा चौकार षटकार आल्यानंतर तुम्हाला स्ट्राइक रोटेट करणं, सिंगल डबल घेतणं हेही खूप इम्पॉर्टंट असतं, तसा खेळ। यावेळेस रिव्हर्स शॉट अटॅक करण्याचा प्रयत्न फसला जातोय, इथे जाईल बॉल डॉट आणि त्याचबरोबर 1.2 असा खेळ संपलाय आणि धावा एकूण झाल्यात
टीम संघाच्या 22. यावेळेस मोठा फटका घ्या झालाय. लांगोलंग क्षेत्ररक्षक आहे. होय ही तर कॅच. जावं लागेल फलंदाजाला माघारी. बॅक टू द पॅव्हिलियन. सूरज अतिशय जबरदस्त इथे कॅच होतीये. कारण का म्हटलं जातं पकडो कॅच जीतो मॅच. यावेळेस कॅच झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. रोशन सध्या बॅटिंग साठी येतोय रोशन. आणि त्याचबरोबर स्ट्राईक एंड कडे पाहाल तुम्ही राहुल. हर्षची खेळी मात्र संतुष्ट आले. फटका चांगला होता पण सरळ जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये हातामध्ये. शॉट अप पुल केलाय. पुल 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 सक्सेसफुल पॉवरफुल ब्युटिफुल. 4 धावेसाठी बॉल जाईल गोल. 4 धाव मिळतील बॅटिंग टीमला. आणि इथून पुढे धाव संख्या मात्र होतीये 26 धावा. बघा विकेटचं पतन झालं तरीही चांगली बॅटिंग सध्या पाहिली आपण. राहुल चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय आणि त्याच प्रकारे पाहिलं 26 धावा. दुसरं षटक चालू आहे. पहिली दादागिरी केली होती 3 बॉल मध्ये सुनील बादापूरने आणि त्याच्यानंतर जर फुलटास बॉल आहे. लॉप केलाय. बॉल जाईल 7 धावांसाठी. षटकार. व्हाट अ क्लास बॅटिंग. इथे मात्र 7 धावांना मात्र भर पडेल आणि धाव फलकावरती धावा लगेच जातील. एकूण धावा झाल्यात किती झाले? 32 धावा. या आकड्यावरती संघ सध्या पोहोचलाय. पुन्हा एकदा फुलटास होते. पुन्हा एकदा एक बिग हिट. लॉफ केलाय. बॉल जाईल 7 धावांसाठी. बिग हँडसम क्वालिटी. षटकार. बघा वैयक्तिक एकूण धावांवरती खेळतोय. नक्कीच माझे सहतू मित्र सांगतील. अद्याप दुसरं षटक चालू आहे आणि याच्यावरती केलेला हल्लाबोल सध्या प्रहार चालू आहे मैदानामध्ये. वैयक्तिक 35 धावांवरती खेळतोय. 15 धावेची अर्धशतकाला गरज असेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. अद्याप धावा लगवल्यात. 38 धावा. व्हाट अ बॅटिंग. काय क्लास बॅटिंग केली सध्या या राहुलनं. सचिन नवीन गोलंदाज येतोय. स्ट्राईक एंड कडे तुम्ही पाहू शकाल. फलंदाज आहे रोहन. तर रोशन असेल स्ट्राईकला. बघा या फलंदाजाला स्ट्राईक देणं खूप महत्वाचं आहे. राहुल आणि रोशन. यावेळेस आपण पाहिलं तर शॉर्ट ऑफ होता. पुल केलाय. बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या परार. 4 धावा अजून मिळतील बॅटिंग टीमला. यावेळेस मात्र हल्ला बोल चढवला जातोय आणि धाव संख्या मात्र स्थिरावली होतीये. टीम कासानी टीमची एकूण 42 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका. जाईल बॉल लॉंग 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 लॉंग. बिग 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 हाय 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 हाय. 7 धावांसाठी बिग क्वालिटी. षटकार. काय जबरदस्त बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये. अगदी जलद गतीने रॅपिड गतीने धाव संख्यामध्ये भर होते. धाव संख्या होईल पिसाणी संघाची एकूण 48. शॉट अप. पुन्हा एकदा पुल करायचा प्रयत्न मात्र नक्कीच यायला प्रयत्न थोडा फसतोय फलंदाजाचा. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. गुड रनिंग द बिटवीन द विकेट. दोघांचा ताळमेल दोघांचं संतुलन मॅच मध्ये तुम्ही पाहिलं. धाव फलकावरती एकूण लगावल्या जातील धावा 50 धावा सध्या धाव फलकावरती. बघा आजच्या दिवसातला हाय स्कोर या मॅच मध्ये होऊ शकतो. मॅच रंगातर होतीये. व्हाट अ बॅटिंग. यावेळेस लेग स्टंप द लेग साइड. बघा दबाव इथे महसूस केला जातोय. 1 धाव ऍड केली जाईल आणि धाव फलकावरती धावा लगवल्या जातील. एकूण 51 धावा. बघा इथे मात्र दबाव 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 आहे. दबाव हटवावा लागेल. प्रयत्न सातत्याने तुम्हाला करावा लागेल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईट. आपण पाहतो हॅट्रिक चौकारांची. आपण पाहतो हॅट्रिक षटकारांची. आपण पाहतो हॅट्रिक विकेटची आणि ही आपण पाहतो हॅट्रिक डॉट बॉलची.
आणि इथे हॅट्रिकला सुवर्ण संधी असेल गोलंदाजाला. फलंदाज ऍडव्हान्टेज आहे, गोलंदाज निघेल. यावेळेस द चेन्स बॉलला फेकून दिलाय. बॉल जाईल सीमा पार अगदी हे लांबच्या पावलांमुळे एकदम दणित खणखणीत. रामदेव बाबा, पतंजली, पार्ले ब्रिटानिया, षटकार. व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त. बघा प्रहार, एका बाजूला वार, दुसऱ्या बाजूला प्रहार. चढ दोड मैदानामध्ये धाव फलकावरती धावा येतील एकूण. पुन्हा एकदा लॉंग ऑफ डोक्याच्या वरून हाय हँडसम, हाय क्वालिटी, बिग हप, षटकार. पुन्हा एकदा 6 धावा, बॅक टू बॅक 2 षटकार. आजच्या दिवसामधला हाय स्कोर होतोय या मॅच मध्ये. धाव संख्या झाले एकूण 64 धावा. बहारदार पाडी ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती राहुलनं आणि त्याच पद्धतीने बॅटिंग करतोय हा रोशन. आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच केला होता. इथे बॉल जाईल डॉट आणि धाव फलकावरती स्थिर जाईल. एकूण धाव फलकावरती धावा लागलं 64, लॉस ऑफ 1 विकेट. काय जबरदस्त इनिंग्स खेळले या दोन फलंदाजांनी. तिसऱ्या षटकाचा खेळ मात्र संपलाय. धाव फलकर धावा 64 धावा. बघा 6 चेंडूचा स्पेल केलाय रोहननं आणि एकूण धावा मारले 24. बघा 3 षटकार, 1 चौकार आणि 2 घेतलेत. याच वेळेस फलंदाज स्ट्राईक एंड कडे तुम्ही पाहू शकाल. राहुल वैयक्तिक 35 धावांवरती खेळतोय. 15 धावांची गरज असेल अर्धशतकीय. आजच्या दिवसामधली पारी होईल का ते पाहणं तितकं गरजेचं असणार आहे. निघेल गोलंदाज संतोष. त्याच प्रकारे स्ट्राईक एंड कडे आहे फलंदाज राहुल. बॅट ओपन केली आपली. यावेळेस शॉट अप पुल लॉंग ओव्हरच्या पलीकडे 6 धावांसाठी जाईल. हा बॉल आहे षटकार. व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. धाव फलकावरती धावा लगत एकूण 70 धावा. खूप छान सध्या बॅटिंग, सध्या दोन संघांमध्ये हे चाललेलं. बघा पिसन संघ कशा प्रकारे बॅटिंग करतोय. 70 धावा, 5 बॉलचा स्पेल बाकी आहे अजून. पुन्हा एकदा शॉट टाप होता, बॉलला पुल केलाय. 1 धाव मात्र नक्कीच मिळतीये आणि एका धावेवरती समाधान मानायला लागतंय. वैयक्तिक 42 वर धावांवरती खेळतोय राहुल आणि त्याच प्रकारे वैयक्तिक 24 धावांवरती खेळतोय रोहन. त्या धावसंख्येवरती धावा झाल्यात एकूण 71 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. कासाणी बघ काय बॅटिंग केली आहे कासाणी संघानं. गोलंदाज निघतोय पुन्हा एकदा. विकेटची तलाश असेल सध्या. यावेळेस ऑफ स्टंप द ऑफ साइड. इथे एक अतिरिक्त धाव मिळते. धाव फलकावरती धावा लगत जातील एकूण 72 धावा. तसेच 72 धावा धाव फलकावरती. बघा प्रेशर आहे सध्या गोलंदाजावरती कारण का आघाडीचे फलंदाज चांगली पद्धतीची फलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस शॉर्ट बॉल होता, पुल केलाय. पुल 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 पॉवरफुल सक्सेसफुल. बॉल जाईल 4 धावांसाठी गुल. 4 धावा अजून बॅटिंग टीमला मिळतील. धाव फलकावरती धावा एकूण झाल्यात 76 धावा. सगळ्यात आजचा थोडं जपून राहा. काल गेलो तो साव्या घेरला जाम माझ्या तर जुगलबंदी विनोद पाठीमाग 76 धाव फलकावरती आणि त्याच प्रकारे पाहिलं तर काय जबरदस्त घणागती प्रहार एकापेक्षा एक. इथे तुम्ही प्रहार पाहताय. गोलंदाज तो संतोष. यावेळेस ब्लॉक होता बघा. एक सिंगल दिली आहे बघा. स्ट्राईट रोटेट करणं कारण का अर्ध शेतकऱ्याच्या पाळीला हा आलाय खेळाडू अर्थातच राहुल.
एकूण धाव संख्या झाले बॅटिंग टीम संघाची 77 धावा 77 लॉस ऑफ 1 विकेट. हे स्लॉट षटक आहे, इथे धावा खूप येणं गरजेचं आहे कारण का पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 20 धावा आणि मी सांगितलं होतं जर तुम्ही 20च्या सरासरीने खेळलात तर नक्कीच तुमच्या 80 धावा होऊ शकतात आणि ते चित्र सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. गोलंदाज निघतोय स्ट्राइक एंड कडे राहुल. या बॉलला बल्लास ऑन साइडला खेळलाय, सी कॉर्नर मध्ये बॉल जाईल, क्षेत्ररक्षकाला तोडून फाडून चाललाय 4 धावांसाठी. किती पाहिजे? 5 पाहिजे मला वाटतं. 42. अजूनही 4 धावांची गरज असेल. धाव फलकावरती धावा लगवल्यात. एकूण धाव संख्या झाले टीमची 81 धावा. बघा आजच्या दिवसामधला सगळा हाय स्कोर 81 धावा. वैयक्तिक 46 धावांवरती खेळतोय हा फलंदाज. काय होईल, काय बिघडेल? एक्सलंट, गुड डिलिव्हरी, शॉर्ट ऑफ होती. यावेळेस पंच खूण करतायत. 4 षटकाची समाप्ती होतीये. अद्याप धावा लगवल्यात एकूण 82 धावा. व्हॉट अ बॅटिंग. बघा अर्धशतक झाले नाहीये तरी पण ओपन करण्यासाठी आला होता. एक चांगली बेहतरीन आणि आपल्या संघाला मात्र चांगल्या अनुकूल स्थितीमध्ये आणून ठेवलंय या फलंदाजांनी. लहरों से डरकर मौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी दोस्तों हार नहीं होती. नन्ही चीटी दाना लेकर चढ़ती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास सांस रगों में बढ़ता है. चढ़कर गिरना गिरकर चलना ना उसकी मेहनत बेकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यावेळेस कोशिश केली होती या फलंदाजानं. लाचचा बॉल खेळायचा होता, मारायचा होता पण अर्धशतकीय पारी हुकते, काही हरकत नाही. 46 धावांची 72 पारी खेळले. पंचांची मागणी येते की बॉल मैदानामध्ये पाठवायचा. चला हॅलो, लगेच मैदानामध्ये आपण क्षेत्ररक्षण फैलवायचं आहे. काय म्हणतोय दित्या, काय म्हणतोय? तर यावेळेस पुढच्या मॅचचा टॉस होतोय. अकल्पे बनाम पिसाणी. अकल्पे बनाम पिसाणी या संघाचा नाणेफेक होईल. मी सन्माननीय प्रशांतजी शिंदे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घ्यायचं आहे. अकल्पे बनाम पिसाणी असा सामना रंगेल. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. किती लक्ष आहे ते? 83 धावांचं ना? 83 धावांचं लक्ष आहे. कुठल्या टीमला रे? अंबानी ना. फक्त इथं अंबानी तुम्ही इकडे येईल इथं असेल इथं मध्ये समजत नाही रे. तर अंबानी संघाला 83 धावांचं लक्ष असेल. फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. कोण आहे रे बघ? चला फलंदाज मैदानामध्ये दाखल व्हायचा आहे. किरण आणि कुलदीप. आणि झाला का टॉस झाला? चला दोन्ही संघाची संघनायक, पिसाडी संघाचा संघनायक आणि अकाल्पी संघाचा संघनायक आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी. तर राहुल निघेल गोलंदाजीसाठी आणि फलंदाजीसाठी फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. बघा हे जे मोठं ओझं आहे ते ओझं विश्वासाने आलेत आणि 20.75 असा रन रेट पाहिजे. यावेळेस शॉर्ट ऑफ होता बॉल.
इथे मात्र उचली खाल्यानंतर बॉल मात्र सरळ यष्टीच्या हातामध्ये बॉल जातोय. डॉट बॉलची पहिली सांगता होईल. त्याच प्रकारे फलंदाजी किरण आणि कुलदीप आणि गोलंदाजी करतोय राहुल. ज्याच राहुलने मात्र आपलं बॅटचा स्पेल ओपन केला होता, इथे गोलंदाज स्पेल ओपन करतोय. यावेळेस अतिशय देखना स्ट्रोक येईल. गॅप सिलेक्शन परफेक्ट. बॉल जाईल टम टम सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. 4 धावेने अकाउंटला सुरुवात होईल या इनिंगची. पहिला बॉल गेला डॉट आणि त्याचबरोबर इथे मात्र आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध बॉल गेला 4 धावांसाठी. 4 धावा मिळतील आणि बॅटिंग टीमची एकूण धाव संख्या 2 बॉलचा स्पेल संपल्यानंतर एकूण धावा 4. बघा ज्या पद्धतीनं बॅटिंग केली होती राहुलनी, ज्या पद्धतीनं बॅटिंग केली होती रोशननी, ती पद्धत तुम्हाला इथं जोपासावी लागेल. ती पद्धत तुम्हाला इथं जोपावी लागेल. गोलंदाज निघेल राहुल किरण साठी. एक्सलंट गुड डिलिव्हरी. इथे पाहिलं तर शॉर्ट अप होता. बॉल सरळ मात्र यष्टीच्या हाताखाली जातोय. इथे मात्र कोणताही बॉल उचली घेत नाहीये. सरळ स्टंपच्या थोडासा अखूट टप्प्याने बॉल केला. इथे मात्र डॉट होईल आणि त्याच प्रकारे धाव फलक मात्र स्थिरावला जाईल 4 धावांसाठी. अकालपीत संघ हा नाणेफेक जिंकलाय. यावेळेस लाऊड फील केली आहे. लेग स्टंप थोडा सोडून बॉल जातोय. एक लेग बाईकच्या माध्यमातून एक धाव अजून ऍड केली जाईल आणि धाव फलक सरसावेल 5 धावा. बघा तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला पहिल्या षटकापासून तुम्हाला मोठे फटकेबाजी करणं खूप महत्वाचं असेल. मॅच मध्ये रंगत आणायचे असेल तर तुम्हाला संघर्ष करणं खूप इम्पॉर्टंट असेल. ओके थांब. पुन्हा एकदा डॉट जातोय. बघा इथे कशा प्रकारे इथे सामना रंगला जातोय. कारण का भलं मोठं आव्हान इथे समोर ठेवलंय. त्याच प्रकारे इथे पाहिलं तर एकूण बॉलचा 5 बॉलचा स्पेल संपलाय. एकूण धावा 5. यावेळेस मोठा फटका गेलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफचा चुकी करणार नाही. विकेट क्रमांक पहिला कोसळत जाईल. येईल माघारी बॅक टू द पॅव्हलियन. त्याच प्रकारे अकालपीत संघ हा नाणेफेक जिंकलाय. आपला निर्णय क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केलंय पिसानी संघाला. यानंतर होणारा बिग मॅच बिग फाईट पहिल्या फेरीतला अंतिम सामना असेल. तर फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. कुलदीप बाद झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन येतोय फलंदाज केतन. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल केतन आणि त्याचबरोबर गोलंदाजीसाठी येतोय नवनाथ बादापुरे आणि त्याचबरोबर स्ट्राइक एंड कडे तुम्ही पाहू शकाल किरण आणि दुसरा एंडला केतन. पहिलाच बॉल यॉर्कर पैतीचा लॉंग ऑफच्या मधोमध आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील, ऍड होतील आणि 2 धावेने मात्र धाव फलकावरती धावा येतील. एकूण 7 धावा. बघा इथून पुढे तुम्हाला संघर्ष प्रत्येक बॉल वरती तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट तुम्हाला खेळणं आहे. तुम्हाला भाग पडलं जातोय. जिंकायचं असेल प्रति बॉल वरती तुम्हाला. यावेळेस आक्रमण केलंय पण बॉल नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल होईल. 2 क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत 2 कंप्लीट धावा होतील आणि धाव फलकावरती धावा एकूण 2 ऍड केल्या जातील. 9 धावा अंकित केल्या जात आहेत. बघा ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती राहुलनं, ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती रोहननं, ते तुम्हाला चित्र डोळ्यासमोर आणावं लागेल आणि तशा प्रकारे तुम्हाला फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. यावेळेस मोठा फटका गॅदर झालाय. लॉंगच्या बाउंड्रीच्या पलीकडे बॉल जाईल. 2 धावा मिळतील पाहायचंय. प्रयत्न मात्र चांगला होता. इथे प्रयत्न फसला जातोय आणि 2 धावा मात्र अंकित केल्या जातील आणि धाव फलकावरती धावा एकूण लागल्या जातील. हे दुसरं षटक चालू असताना 11 धावा. यावेळी भिरकावून दिल्या बॉलला
डीप एक्स्ट्रा स्क्वेअरचा फिल्डर आहे. इथे होईल कॅच, पकड कॅच जितो मॅच असं म्हटलं जातं. आणि इथे मात्र झेल होतोय, फलंदाज झेल माघारी. बघा त्याला स्पीडअप करायचा आहे. यानंतरचा होणारा सामना एक बिग मॅच तुम्ही पाहू शकाल. अकाल पेपाना पिसाणी सूरज. सूरज मैदानामध्ये दाखल होतोय. करावं लागेल कष्ट, करावं लागेल मेहनत आणि त्याचे निर्माण संघर्ष. इथे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे, यावेळेस चुकी करणार नाही राहुल. इथे मात्र विकेट क्रमांक 3 कोसाला जाईल, येतोय माघारी. बघा की नक्कीच आपण पाहिलं तर घर फिरले की घराचे वाशे पण फिरतात, घर फिरले की घराचे वाशे पण फिरतात. तसे चित्र इथे मैदानाच्या आतमध्ये एकाच्या पाठोमाग एक सध्या विकेटचं पतन होतंय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. बघा सचिन, नवनाथ बादापुरे, बघा 2 बॅक टू बॅक विकेट घेतलेत. हॅट्रिकला चान्स असेल आजच्या दिवसामध्ये. आपण हॅट्रिक पाहिली चौकरांची, यावेळेस आहे हॅट्रिकला चान्स. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सी कॉर्नर मध्ये बॉलला कलेक्शन केलंय आणि त्याचबरोबर 2 धावा ऍड केल्या. धाव फलकावरती धावा, एकूण लेवलवरती 13 धावा. बघ कोणाचे कधी 3-13 वाजतात हे सांगू शकत नाहीये. 2 षटक संपल्यानंतर अद्याप धावा लागल्यात. अंबानी टीमच्या 13 धावा. नवीन गोलंदाज मैदानामध्ये. बघा हा स्पर्धेचा एक रूल आहे, कंपल्सरी 4 ओव्हरला 4 गोलंदाजाचा तुम्हाला वापर करावा लागेल. गोलंदाज निघेल नितीन बादापुरे आणि स्ट्राईक एनकडे तुम्ही पाहू शकाल सचिन. यावेळेस लेग स्टंप बाहेर सोडून चाललाय बॉल. इथे एक अभ्यंतर धाव मिळते आणि एक धावेने मात्र बॅटिंग टीमची धाव संख्या होती एकूण 14 धावा. बघा मॅच मध्ये तुम्हाला जर अजूनपर्यंत जर जिवंत राहायचं असेल तर तुम्हाला मोठे फटकेबाजी करणं खूप इम्पॉर्टंट असेल. यावेळेस 2-3 बॉल स्टेप आउट केलाय, पुढे आलाय. सी कॉर्नर मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावाने मात्र धाव फलकावरती धावा होतील. बॅटिंग टीम संघाच्या 16. बघा 16 धावा सध्या बॅटिंग टीमच्या. नितीन बादापुरे पुन्हा एकदा सुरुवात. यावेळेस शॉर्ट अप होता, बघा डिफेन्सने खेळ खेळलाय. एक धाव मिळतीये, पॉइंटला बॉल जातोय आणि एक धावेने मात्र धाव फलकावरती धावा लगवल्या जातील. एकूण 17 धावा. ज्या पद्धतीने सुरुवात केली होती राहुलनं, एका षटकामध्ये 20 धावा कुठल्या होत्या, इथं 3रं षटक चालू आहे आणि एकूण धावा झाले 17. म्हणजे पगडा सध्या बारी आहे. यावेळेस लाफ करण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच केला होता, पंच पनिशमेंट करतायत. एक अभ्यंतर धाव मिळते आणि एक धावेने मात्र धाव फलकावरती धावा लागतील. तर एकूण 18 धावा. सध्या संत गतीने खेळ मात्र मैदानामध्ये चाललाय. सन्माननीय अजिजी भगत यांना विनंती करतो की आपण या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. यावेळेस मोठा फटका गॅदर झालाय, बॉल जाईल 1 बाउंड सीमा पार. एक जबरदस्त बिग हिट, प्रहार चौकार आणि 4 धावेने मात्र बॅटिंग टीमची धाव संख्या होईल 22 धावा. या आकड्यावरती संघ मात्र पोहोचला जातोय. बघा प्रयत्नाची तुम्हाला परत कष्ट तुम्हाला करावे लागेल. संघर्षाची कलांटी तुम्हाला निर्माण करावं लागेल. पुन्हा एकदा अतिशय गॅप शोधलाय, सिलेक्शन आहे. स्लॅट मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धाव्याने मात्र संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. 24 धावा धाव फलकावरती अजूनपर्यंत आल्या. 24 धावा बॅटिंग टीम सध्या आपण पाहिलं तर अंबानी सध्या बॅकफुटवरती आहे. यावेळेस अडे बॅटने खेळलाय. सी कॉर्नर मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक आहे, फील्ड केलं जाईल. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 मात्र ऍड करून धाव फलकावरती अंकित केले जातील. एकूण 26 धावा. अजूनही बलाढ्य असा डोंगर गाठायचा आहे संघाला. इथून पुढे जरी तुम्ही 6 बॉलला 6 षटकार. यावेळेस मोठा फटका, बॉल जाईल लॉंग ऑफ क्षेत्राच्या पलीकडे. एक बिग क्वालिटी षटकार.
आणि या षटकाराच्या सहाय्याने मात्र धाव फलकावरती धावा होतील एकूण 3 षटकांच्या नंतर 32 धावा. काय बॅटिंग केली होती राहुलनं, काय बॅटिंग केली होती रोशननं. आणि सध्या या 3ऱ्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार येतोय. धाव फलक होतील 32 धावा. यानंतर होणारा सामना अक्कलपी बनाम पिसानी या दोन संघांनी तयारीचा आहे. अक्कलपी संघ नाणेफेक जिंकले. क्षेत्ररक्षणाचा निर्णय आमंत्रित केलाय पिसानी संघाला. तर गोलंदाज निखिल हर्ष आणि बॅटिंग साठी तयार फलंदाज सचिन. यावेळेस शॉट पुल करायचा होता. थर्डमॅन रिझर्व मध्ये बॉल जाईल. एक धाव तर मात्र नक्कीच मिळते. स्क्वेअरला बॉल जातोय आणि त्याच पद्धतीने एक धाव मिळते आणि एक धावेळी मात्र धाव संख्या संघाची होती 33 धावा. धाव फलकावरती 33 धावा. अजूनही बऱ्याच रनांचा डोंगर तुम्हाला गाठायचा आहे. 5 बॉलचा खेळ फक्त विशेष खाली शिल्लक आहे. यावेळी ॲड बॅटने खेळलाय. बॉल मात्र जाईल स्क्वेअरला डीप फॉरवर्डला एक सिंगल मिळते आणि एक सिंगल मात्र धाव फलकावरती धावा 34 धावा रेगुलर जातील. बघा सामन्यामध्ये फक्त औचित्य फक्त बाकी आहे. तुम्हाला फक्त खेळावं लागेल. 4 बॉलचा स्पेल तुम्हाला करणं आहे. जरी तुम्ही 50 धाव बनवल्या तरी एक चांगली फायटिंग म्हणावी लागेल. यावेळेस क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच केला होता. इथे प्रयत्न फसतोय. डॉट बॉलची सांगता होईल आणि अद्याप स्कोअर मात्र थांबवलं जाईल. एकूण 34 धावा बॅटिंग टीम करत असताना अंबानी. बघा अंबानी टीमची सध्या बॅकवरती जातोय. यावेळेस गॅप सिलेक्शन आहे. एक धाव मात्र नक्कीच मिळते. गली पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि एक धावेळे मात्र धाव फलकावरती धावा 35 35 धावा धाव फलकावरती लागले आहेत. यानंतर होणारा बिग फाईट बिग मॅच तुम्ही पाहू शकाल. एका बाजूला अक्कलपी दुसऱ्या बाजूला पिसानी. या दोन दरम्यान यावेळेस मोठा फटका गॅदर झालाय. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या पलीकडे बॉल जाईल सीमा पार. क्षेत्ररक्षकाच्या अवघ्याच्या बाहेर दमदार षटकार. 41 धावा धाव फलकावरती. बघा सातत्याने प्रयत्न जिद्द मनामध्ये असली पाहिजे. जिद्द मनामध्ये असली पाहिजे आणि ती जिद्द सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस पुन्हा एकदा नो मॅच लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. बॉल जाईल अतिशय जलद गतीने. इनिंग्सला संपेल. इथे मात्र आपण पाहिलं कासणी संघ हा विन होतोय. चला अक्कलपी संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे.